डीजे धन्यवाद. पुढचा चेंडू. आता मात्र बघूया पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहूया. इथं नकारात्मक चेंडू चा इशारा होतोय. आता मात्र स्पष्टपणे दबाव दिसून आला होता. वाईट+1 अशी धावसंख्या. अगोदरच्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर दबावामध्ये गोलंदाजी करताना इथे अवांतर अशी धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या पोहोचते 9. इथे मात्र सुरेखाचा फटका, जोरकस असा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आमचे परमित्र मदन घरत साहेब यांचं इथं आगमन होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत. मदन घर सर, आपण स्टेजवर स्थानपन्न व्हा, आपलं सहर्ष स्वागत असेल. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय 13 अशी धावसंख्या आपण धावफलकावर. येथे चेंडू हाताळले गेले ते 3. पहिल्या 3 चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतलाय राजा याने संगम याचा. बघूया पुन्हा एकदा संगम टू राजा. इथे मात्र सुरेख फटका, आकर्षक असा फटका होता, परंतु गौतमवाले हा चेंडू थोडासा स्टॉप झाला. चांगली फलंदाजी करतोय राजा. या स्पर्धेच्या माध्यमातून राजा याने आपली एक वेगळी ओळख ॲडव्होकेट क्रिकेटमध्ये निर्माण केली असं आपण म्हणू शकतो. चांगले क्रिकेट सातत्याने या क्रीडा स्पर्धेत. आता बघूया अशोक इथे फलंदाजी करताना दिसत आहेत. अगोदरच्या 2 सामन्यामध्ये लगातार 2 वेळा सामनावीर पुरस्कार अशोक अवॉर्ड यांनी प्राप्त केला होता. तितकेच संगमने सुद्धा 30 किमया केली, म्हणून 2 सर्वोत्तम खेळाडू इथे समोरासमोर आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू हाताळताना दिसेल संगम. इथे मात्र सुरेख चेंडू होता, त्याला योग्यरित्या चेंडू खेळून काढला. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपण पाहतोय 15 अशी धावसंख्या पहिल्या षटकाखेर. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. नवी मुंबई ॲडव्होकेट वॉरियर्स आयोजित रबर बॉल चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धा. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 15, बिनगडीबाद 15 अशी सुरुवात आपण वॉरियर्स ए संघाकडून आपण पाहतोय. कर्णधार अमित पवार याच्या कर्णधाराखाली सर्व खेळाडू चांगल्या रीतीने आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. संकेत येतोय एक नामांकित असा गोलंदाज. निर्धाव चेंडू सुरेखरित्या चेंडूचे हाताळणी करताना दिसतोय संकेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत टू अशोक. इथे मात्र आता चांगला निर्णय म्हणेल मी अशोक यांचा, कारण राजा ज्या रीतीने फलंदाजी करतोय, आक्रमक रित्या फलंदाजी करतोय, पूर्ण स्पर्धेत त्याने पूर्ण वर्चस्व त्याने दाखवलंय. तोच राजा. बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. मागच्या 2 आठवड्यामध्ये 40+ क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाज म्हणून राजा याने पारितोषिक पटकावलं होतं, तोच राजा. येथे मात्र चेंडू आणि चेंडूफली यांच्यामध्ये कुठलाही संपर्क नव्हता. पुढचा चेंडू संकेत याचा. इथे मात्र सुरेख फटका. सुरेख असा फटका होता राजा यांचा. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या 17. थोडीशी धावसंख्या इथं आता रोखली गेली संकेतच्या माध्यमातून. 4 चेंडू फक्त 2 धावसंख्या दिल्या गेल्यात. पहिले षटक संगम थोडासा मागडा ठरला होता. इथे मात्र सुरेख असा फटका, परंतु घोषित क्षेत्रात चेंडू जातोय.
शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी करतोय संकेत, आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी. आता हा चेंडू सुद्धा सुरेखरित्या हाताळलाय आहे. चांगल्या चेंडूची समाप्ती, चांगल्या षटकाची समाप्ती. जे फक्त धावसंख्या दिल्या त्या 3, जे संगमनं गमावलं होतं ते मात्र कमावलंय ते संकेत याने, असं आपण या षटकात म्हणू शकतो. पहिल्या षटकात धावसंख्या होत्या त्या 15 आणि या षटकात धावसंख्या आल्या 3, म्हणजे 18 धावसंख्या 2 षटकाखेर आपण पाहतोय. बघूया तिसरं षटक आणि शेवटचं षटक कोण हाताळताना दिसतोय. पुढचा चेंडू नवीन षटक, चांगल्या चेंडूची समाप्ती. गोलंदाज येतोय विक्रम याने या स्पर्धेत सुरेखरित्या गोलंदाजी करताना आतापर्यंत दिसलाय. तोच आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, इथे मात्र सुरेखाचा फटका. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्स बाय मिस्टर राजा. संख्या 24. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. धावसंख्या 24. 2 षटक 2 चेंडूचा खेळ पूर्ण. अजूनही 4 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. धावसंख्या धावफलकर 24. हो, सुरेख फटकाने सुरेख झेल पकडला जातोय. विशाल डोंगरे तिथे होता. उत्कृष्ट असा झेल पकडतोय. तंबूचा रस्ता दाखवतोय तो राजा. याला राजाची वादली केली मात्र इथे संपुष्टात येते. सुरेख खेळ या स्पर्धेत आतापर्यंत राजाचा आपण पाहिला. राजा परततोय. अमित पवार, स्वतः कर्णधार अमित पवार जाताना दिसतोय. आक्रमक फलंदाज. वैयक्तिक 19 धावसंख्येची खेळी साकारताना दिसला राजा. सुरेखाची फलंदाजी राजाच्या माध्यमातून आपण पहिल्या षटकात संगम विरुद्ध आक्रमण केलं होतं. त्यानंतर संकेतने मात्र थोडं शांत ठेवलं होतं आणि या खेळाडूचं टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं जाते. सुरेख फटकेबाजी या स्पर्धेत आतापर्यंत. बघूया अमित येतोय नवीन फलंदाज. विक्रम टू अमित. इथे मात्र पहिला चेंडू मात्र एक धाव संख्या काढून लेग बाईटच्या रूपात ही धावसंख्या पंचांकडून इशारा होतोय. धावसंख्या पोहोचते 25. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र सुरेख फटका. बघूया चेंडू बराच वेळ हवेमध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुरेख फटका होता अशोक यांचा. धावसंख्या 27. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघूया शेवटच्या चेंडूवर अशोक कुठल्या रीतीने खेळ करतोय.
शेवटचा चेंडू पहिल्या डावातील निर्वाणीचा चेंडू, सुरेख फटका. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह सीज बाय मिस्टर अशोक आव्हाड. लाला ऑन फायर. लालाने मात्र शेवटच्या चेंडूवर सुरेख फटकेबाजी. धावसंख्या झाली ती, धन्यवाद डीजे, 33 धावसंख्या पूर्ण आणि 34 धावसंख्येचं लक्ष असेल ते पनवेल क्रिकेट संघासमोर. सुरेख फटकेबाजी अशोक आव्हाड यांची या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिली. मदन गरज सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेत आपण, धन्यवाद. चौतीस धावसंख्येचा लक्ष्याचा पाठला करायचा, सुरेखरित्या खेळ. हॅलो, धन्यवाद. पंचांचा इशारा होते, सामना सुरू करा. बघूया 34 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठल्या करण्यासाठी पनवेल संघाकडून सलामीची जोडी संगम आणि संकेत अशी सर्वोत्तम अशी जोडी. बघूया गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळताना दिसतोय अशोक आव्हाड, ज्याने या स्पर्धेत अष्टपैलू खेळ आपण पहिल्या सामन्यात स्टाफ 11 संघाविरुद्ध खेळताना 6 चेंडूत 9 धावसंख्येची आवश्यकता असताना संरक्षण केलं होतं आणि तो सामना जिंकून दिला होता तो अशोक आव्हाड यांनी. त्यानंतर फलंदाजीमध्ये सुद्धा सुरेखरित्या त्यांनी प्रभुत्व त्यांनी दाखवलं. बघूया दोन मातब्बर खेळाडू आपण पाहतोय, एका बाजूला संगम तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्यासाठी अशोक. एक चांगली लढत असेल संगम आणि अशोक याच्यामध्ये. दोन्ही नामांकित असे खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत असतात. सामन्याला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात.
ओ इथे मात्र त्रिफलाचीत होतोय. इट्स अ ह्यूज अँड प्राइज विकेट बाय मिस्टर अशोक आव्हाड. संगम घरत बॅक टू पेवलन ऑन दी डक. त्रिफलाचीत होतोय. इथे मात्र त्रिफलाचीत होतोय संगम. मी संगम घरात याची शून्यावर बाद होते. निराशा म्हणावं लागेल संगम याच्याकडून, परंतु हेच क्रिकेट असतं. एखादा सामना तुम्हाला हिरो बनून जात असतो, एखादा सामना तुम्हाला झिरो बनून जात असतो. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. बघूया हीच चूक नक्कीच पुढच्या याच्यात सुधारणा करण्याची नक्कीच प्रयत्न करेल संगम. नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज येतोय. कृपया एखादा राखीव खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. पनवेल संघाला विनंती करतोय. एखादा राखीव खेळाडू पनवेल संघाकडून विनंती करतोय. राखीव खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. +1 पनवेल संघाला विनंती करतोय. विशाल प्लीज एखादा खेळाडू पाठवा. खेळाडूंची नावं माहिती पडली जात नाही. विजय मुंडे. येस विजय मुंडे येतोय. विजयला मी बऱ्याच वेळेला लेदर क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना खूप वेळेला पाहिलं. उत्कृष्ट असा त्याचा बॉलिंग रनअप होता. पण तो बघूया फलंदाजीमध्ये कुठल्या रीतीने योगदान देतोय मुंडे. इथे मात्र फुलटॉस चेंडू त्याला योग्यरित्या चेंडू खेळून काढला. एक धाव सहजरित्या पूर्ण. आता स्ट्रायकर होतो तो संकेत. सुरेख गोलंदाजी सुरेख क्रिकेट खेळलं जाते ते अशोक आव्हाड यांच्याकडून. उर्फ लाला. इथे मात्र बघूया अशोक आव्हाड पुन्हा एकदा संकेत रांडे. बघूया हा कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. संकेत वर्सेस अशोक दोन्ही नामांकित असे खेळाडू आहेत. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांसाठी. बघूया राजा यष्टीरक्षक महत्वाची भूमिका इथे मात्र सूत्र हाताळताना दिसतोय. इथे मात्र नकारात्मक चेंडू आणि +1 अशी 2 धावसंख्या या बोनसच्या रूपात शफीबाई धावा दिल्या जात आहेत. या कुठेतरी इथे विचार करणं आवश्यक असेल. कारण संकेत आणि संकेत खेळपट्टीवर 16 चेंडू 29 धावा असं समीकरण. विजय आणि संकेत अशी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. इथे मात्र सुरेख फटका बघूया. आणि इथे मात्र झेल सुटला जातोय. हा झेल सुटला का सामना सुटला आपण येणाऱ्या काळात याचं उत्तर मिळेल. प्राइज विकेट होती. संकेत सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान देता तर मात्र खूप धोकादायक असेल. खूप चांगली संधी होती ब्रह्मानंद याच्यासाठी, परंतु काहीतरी धावसंख्या कलवतोय. चेंडू पूर्ण झाले 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्या देऊन आतापर्यंत एक गडी बाद केलाय. 15 चेंडू 27 धावा असं समीकरण. बघूया पुन्हा एकदा. इथे मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली प्राप्त झाली होती. चांगल्या चेंडूची समाप्ती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशोक टू संकेत. इथे मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. संकेतला मात्र एका जागी स्तब्ध केले. संकेतकडे मात्र कुठलंही उत्तर नव्हतं या 2 चेंडूवर. सुरेख गोलंदाजी करतोय.
आता मात्र 13 चेंडू 27 धावा. आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकतो. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय अशोक आणि तितकेच चांगली पंचांची भूमिका पार पाडताना दिसत आहेत दोन्ही पंच. बघूया पुढचा चेंडू अशोक याचा. आता मात्र पंचांचा इशारा होतोय नो बॉल आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. हो सुरेख चेंडू. पूर्णपणे बेट केले इथे संकेत सारख्या मात्ताबर फलंदाजाला. मॅजिक गोलंदाजी, जादुई गोलंदाजी म्हणेल अशोक आव्हाड यांची. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाखेर संगमघरासारखा मात्ताबर फलंदाज बाद करून 8 धावसंख्या देऊन एक गडी बाद करण्यात यश प्राप्त केले. सुरेख आणि उत्कृष्ट गोलंदाजी. 12 चेंडूत समीकरण असेल 12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा असं समीकरण असेल. आदरणीय ॲडव्होकेट विशाल मुनकर सर यांना विनंती करतोय. सदस्य पनवेल कोटबार असोसिएशन यांना विनंती करतो सर आपण कृपया आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत असेल. ॲडव्होकेट विशाल मुनकर सर प्लीज सर माझा आवाज ऐकत असाल तर कृपया सर व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच ॲडव्होकेट भूषण म्हात्रे सर हे सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. बघूया गोलंदाजीसाठी होते जयेश. इथे मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. आता समीकरण आपण पाहतोय 11 चेंडू 25 धावा. जयेश याला महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल कारण नावलौकिक असलेला गोलंदाज मात्र त्याला लौकिका साजेशी अशी गोलंदाजी करावी लागेल. जे पहिल्या सामन्यात गमावलं होतं ते या सामन्यात तो कमावेल का ते बघूया. कारण क्रिकेट हा असाच गुंतागुंतीचा खेळ आपण पाहिलाय. दरम्यान व्यासपीठावर सन्माननीय विशाल मुनकर सर यांचा आपण यथोचित आपण सत्कार करतोय. धन्यवाद सर आपण आलात. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढली गेली. तसेच भूषण म्हात्रे सर हे सुद्धा इथे आलेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष आम्ही स्वागत करतोय. बघूया पुन्हा एकदा जयेश टू. अपने अनुभव का फ़ायदा नहीं उठा पा रहे हैं जयेश घरत. कुछ लाइन उनकी चुकी हुई लग रही है. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 12 धावसंख्या एक गडी बाद आणि 11 चेंडू 22 धावा असं समीकरण. बघूया खेळपट्टीवर आपण पाहतोय विजय आणि संकेत याला. हलवार पद्धतीचा चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेशचा. जयेश बघूया या स्पर्धेत आतापर्यंत मागडा ठरलाय. त्याला मात्र गोलंदाजीची लय आतापर्यंत तरी सापडली नाही. बघूया जयेश कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल कारण चांगला गोलंदाज आहे जयेश. बघूया जयेश. आता मात्र दिशा भरकटले गेले. नकारात्मक चेंडू हाताळताना दिसतोय. धावसंख्या 17.
पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडूची समाप्ती. दरम्यान आमचे परमित्र शुभम मिश्रा त्यानंतर धीरज जयस्वानी यांचा मी मनापासून स्वागत करतोय. शुभम अँड धीरज वेलकम. इथे मात्र आता चांगला चेंडू हाताळला होता पण तो इष्टरक्षक यावेळी गफलत करतोय. घोषित क्षेत्रात चेंडू गेला. एक धाव मोजावी लागेल. समीकरण आपण पाहतोय 8 चेंडू 16 धावा. अजूनही सामना जिवंत. 8 चेंडू 16 धावा असं समीकरण. बघूया जयेश पुढचे 2 चेंडू कुठल्या रीतीने हाताळतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. आता मात्र सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. आता 7 चेंडू 15 धावा असं समीकरण. 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. सुरेखरित्या आता गोलंदाजी करताना दिसतो जयेश. जे पहिल्या 1-2 चेंडूवर काहीतरी बिघडलं होतं ते मात्र आता सुरेखरित्या गोलंदाजी करताना दिसतोय. 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 15 धावा असं समीकरण आपण पाहतोय. पुढचा चेंडू जयेशाचा. इथे मात्र सुरेख फटका खेचून काढलाय. तिथे मात्र बघूया आपण समीर शेख याला पाहतोय. तसंच अमित होता. चांगलासं क्षेत्ररक्षण समीर याचं. 2 धावसंख्या सहज त्याने पूर्ण केल्यात. षटकाची समाप्ती. विनंती करतोय कृपया विनंती करतोय पंचांचा निर्णयाचा सन्मान करा विनंती करतोय. चला पंचाने आमच्याकडे निर्णय आमच्याकडे कळवायचा आहे. पंचाने विनंती करतोय शेवटच्या चेंडूवर किती धावा त्या निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बघूया शेवटचं षटक कोण हाताळेल हा सुद्धा प्रश्न. बघूया कुठल्या गोलंदाजाला मात्र इथे पाचारण केलं जाते. सहा चेंडू आणि 6 चेंडू 13 धावा असं समीकरण. 6 चेंडू 13 धावा असं समीकरण असेल. गोलंदाजीसाठी होते ब्रह्मानंद दुबे. उत्कृष्ट असं गोलंदाज. या स्पर्धेत चांगल्या रीतीने गोलंदाजी केले. बघूया ब्रह्मानंद दुबे कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 13 धावा असं समीकरण. ब्रह्मानंद दुबे सामन्याचा निकाल स्पष्ट करणारा षटक घेऊन येतोय. दुबे टू संकेत. पहिला चेंडू मात्र इथे नकारात्मक चेंडू हाताळताना दिसतोय. समीकरण आता बदललं जात आहे. 6 चेंडू 12 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 6 चेंडूत 12. बघूया ब्रह्मानंद दुबे या स्पर्धेत सुरेखरित्या गोलंदाजी त्यांनी केले. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आणि इथे जोरदार अपील. जोरदार अपील. बघूया पंचांचा निर्णय मात्र इथे स्पष्टपणे दिसतोय नाबाद.
कौतुक करेल दोन्ही पंचांचं तसंच खेळाडूंचा सुद्धा. पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं हे नेहमीच आवश्यक असतं, कारण क्रिकेटशी मस्ती नाही आणि क्रिकेटपेक्षा कोणी मोठं नाही हे अमोल मुजुमदार यांनी जो गुरुमंत्र त्यांना दिला होता आदरणीय रमाकांत आचरेकर सरांनी, तो गुरुमंत्र नेहमीच लक्षात ठेवा. क्रिकेटशी मस्ती नाही आणि क्रिकेटपेक्षा कोणीही मोठी नाही, म्हणून पंचांचा निर्णयाचा नेहमीच सन्मान करा. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख फटका. व्हॉट अ शॉट. इट्स अ ब्युटी हँडसम सिक्स बाय मिस्टर संकेत रानडे. इट्स अ ह्यूज सिक्स. असं समीकरण असेल. 4 चेंडू 6 धावा. सुरेख फटकेबाजी करतोय संकेत. अगोदर चांगली गोलंदाजी करत होता, परंतु बघूया काही होऊ शकतं. ब्रह्मानंद दुबे एक चांगला असा गोलंदाज कुठल्या रीतीने गोलंदाजी करते पाहूया. इथे मात्र आता नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या आता असेल 4 चेंडू 5 धावा. धावसंख्या धावपल करू आपण पाहतोय 29. पुढचा चेंडू इथे मात्र मॅच विनिंग शॉट आणि आज सामना जिंकतोय संकेत. मात्र इथे सुरेखरित्या फटकेबाजी करून अंतिम सामन्यात प्रवेश करतोय. खूप खूप